बाहेर स्टॉलवर जशी मंचुरियन चटणी मिळते तशी सेम त्याहूनही अधिक चविष्ट चवीची आपण मंचुरियनची चटणी घरी बनवू शकतो। तर मग का म्हणून बाहेर खायला जायचं? चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 कोरड्या लाल मिरच्या घेतल्या आहे, 2 हिरवी मिरची आणि लसूण आणि आलं हे छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला। नंतर एका पॅनमध्ये तेल तापायला ठेवलं होतं, त्यामध्ये हे वाटलेलं मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे। हे छानपैकी आपल्याला बारीक गॅसवरती परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आलं लसणाचा आणि मिरचीचा फ्लेवर छानपैकी आपल्या तेलामध्ये उतरेल। नंतर बाजूला एका वाटीमध्ये मी 2 टेबलस्पून भरून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्यामध्ये पाणी टाकून त्याची स्लरी बनवून घ्यायची आहे। नंतर 1 टेबलस्पून भरून डार्क सोया सॉस यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा 1 मिनिटासाठी परतवायचा आहे। ही सर्व प्रोसेस करताना गॅसची फ्लेम ही लोच असावी, जेणेकरून ते एकदम जळणार नाही। नंतर आपल्याला किती सॉस बनवायचा किंवा चटणी बनवायची त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे। फूड कलर हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असलं तर घाला, नाही घातला तरी चालेल। त्यानंतर आपण जी स्लरी बनवली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे। पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या मनानुसार ॲडजस्ट करू शकता। तुम्हाला जर डीप करून खायचं असले तर तुम्ही तसं कमी जास्त पाणी टाकून घेऊ शकता। नंतर 1/2 टेबलस्पून भरून व्हिनेगर यामध्ये टाकून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याला 2 उकळी इथपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तयार आहे या ठिकाणी आपली मंचुरियन चटणी। तुम्ही चटणी म्हणूनही खाऊ शकता, अदरवाईज जर तुम्हाला सॉस हवा असला तर थोडं पातळ कन्सिस्टन्सी करायची आणि मंचुरियनची ग्रेव्ही सुद्धा तुम्ही यापासून बनवू शकता। जर तुम्हाला स्ट्रीट स्टाईल बाहेर जसे कुरकुरीत असे मंचुरियनची रेसिपी हवी असली तर तुम्ही आजच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।